प्रचंड प्रमाणात आता बघताय तुम्ही मतदानाच्या केंद्राबाहेर रांगा लागलेल्या, अजूनही जनता येते आणि तरुणांमध्ये उत्साह आहे. कुठेतरी परिवर्तनाची लाटच मला मतदारसंघामध्ये. तरुण हे माकड राजेश टोपे पडायला पाहिजे. जातीय मतदान होतंय का? जातीय मतदान होतं इकडे? जातीवर त्यांनीच केलं ना, आमच्या गावात जातीवर नव्हतं. नमस्कार, story.com या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत. मी आता आहे घनसावंगी मतदारसंघात. जालना जिल्ह्यातला हा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ. इथे राजेश टोपे यांची प्रतिष्ठा पणाला लागली. मतदान सुरू आहे. आज लोकांमध्ये उत्साह आहे. वडीगुद्री गावात मी आता आहे. अत्यंत महत्वाचं गाव, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. महाराष्ट्राला हे गाव माहिती आहे. बाजूला अंतरवाली आहे, इथे वडीगुद्री आहे. अत्यंत महत्वाचं हे गाव आहे. महाराष्ट्रात खूप चर्चेत राहिलेलं गाव. मतदार रांगेत उभे आहेत. इथे रांगेत मतदानासाठी रांग लागली आहे. उत्साह मतदारांमध्ये दिसतोय. मी रांगेतल्या लोकांशी बोलणारच आहे, पण मतदान करून आलेले बाबा बाहेर बसलेत, त्यांचं म्हणणं जाणून घेतो. बऱ्याच वेळचे बसले, रांग चांगली आहे साहेब. आता मतदानाचा अधिकार बजाव हे आपलं कर्तव्य आहे. बरोबर आहे. हा, पण मला असं वाटतं की ह्या शासनानं शेतकऱ्याच्या काय झालं? कसला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. सगळे लोक परेशान आहे, रडकुंडे आलेले. तरी या सरकारला कुठल्याच प्रकारचं ते शेतकऱ्याचं काही वाटत नाही. आता त्यांना समजून आम्ही मतदानामधून आमच्या भावना व्यक्त करतो. आज मतदान आहे, भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे आज. हो, भावना व्यक्त करण्याच्या दिवस आहे. मुख्यमंत्र्याला कळायला पाहिजे होतं की लाडकी बहीण वगैरे तुम्ही दिले पैसे, आम्हाला मान्य आहे. शेतकऱ्याकडे काहीच पाहिलं नाही ना. शेतकऱ्याचं तुम्हाला काही सोयीसुविधाच नाही राहील. लोकांच्या घराने अजून सोयाबीन पडून येत, कापूस येत. 38,000-4,000च्या पुढं सोयाबीनच आहे ना. सोयाबीनला भाव नाही आणि हे बाईक देतात. मोदी साहेब भाव वाढणार, केव्हा भाव वाढणार? हे बरोबर नाही. मतदानात काय कोणाचं हवा इकडे? आता इकडे काय अजून काही सांगता येत नाही. लोकांचं म्हणणं जाणून घेऊ आपण. अजून सांगितलं लोकांना बोलतो. वंचितच जास्त आहे इथं. वंचित जास्त आहे का? जास्त आहे. खटके? हो. खटका उडतोय काय? सांगता येत नाही ना. आम्ही सगळे या मतदारसंघातले सगळे ओबीसी एक शिक्का मतदान करणार. खटक्यांना एक शिक्का मतदान होणार. आता मग ते जे गावातलं बी ट्रेंड तोच आहे का? गावात ट्रेंड काय? बाकी गावामध्ये पूर्ण गावात आमचं तोच ट्रेंड चाललाय. बिलकुल. आसपासचे खेडेपाडे पण तेच. जेवढे ओबीसी सगळे गाव, नालेवाडी, अंतरवाडी, सगळे जेवढे ओबीसी आहेत तेवढे एक शिक्का मतदान होणार आहे. इथं बी या मतदारसंघात तेच होणार, गेवराई मतदारसंघात तेच होईल. बाकी जिथं जिथं आमचे उमेदवार उभे आहेत तिथं तिथं ते होणार आहे. खटके तर खटका उडवतात का? मग काय सांगतात. बरं. ओबीसीनं पूर्ण मतदान केलं ना आम्हाला, 110%. बघू गावातले लोक काय म्हणतात बघू. अजून मतदानाला रांगेत बरेच उभे आहेत. रांग जरा भरपूर बऱ्याच वेळची रांग लागली काय? आता चालू मी एवढं. रांग पण मोठी दिसते. किती मतदान सगळं गावात? मतदान किती गावात सगळं अंदाजे काय माहित नाही. काय मूळ गावाचा मूळ काय? वंचित. वंचित कस काय? आणि म्हणजे ते पण आता वंचित म्हणत होते होय. काय मूळ इकडे? वंचित बहुजन. वंचित ओबीसी. तरुण पिढी काय म्हणते सांगता येत नाही. काहीच अंदाज नाही. कसं काय? सध्या सगळं हे काय चर्चा आजूबाजूला पोरांमध्ये? काहीच नाही. असे सगळं व्यवस्थित. बाकी नाही. इकडं काय रांगेत उभे बराच वेळचे. काय हवा काय म्हणते? कुठं फिरते वातावरण? बदल झाला पाहिजे, घराणेशाही थांबली पाहिजे. गावातल्या उमेदवाराला प्राधान्य देऊन काहीतरी बदल होईल. वंचितची हवा आहे. तुमच्या गावातले उमेदवार म्हणून तुम्ही, पण बाकी आजूबाजूच्या वाड्या गावं आपण बघतो बऱ्याच दिवसापासून उर्वरित जे उमेदवार आहेत ते सगळेच म्हणजे राजकारणात सक्रिय आहेत. पण आता नवीन चेहरा आहे त्यामुळे गावातल्या माणसाला प्राधान्य. ठीक आहे. हे काही रांगेतले मतदार होते. आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. इथे काही आणखी लोक बसलेले आहेत, तरुण पिढी बसलेली आहे, त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. काय वातावरण? मतदान केलं की नाही? नाही, करायचं आता. रांगेत उभा राहायचं कंटाळा आला का? नाही, जास्त रांगे म्हणून थांबलोय. काय वातावरण? चांगलं आहे वातावरण.
कोणाचं वातावरण आहे पण चांगलं तर आहे? आता समजेल ना 23 तारखेला. काय केलं की नाही मतदान? नाही करायचंय आता, हा. गर्दी असल्यामुळं थोडं हम्म. फक्त वयस्कर लोक मतदानातून व्यक्त होतात लोक आज. हा, आता भरपूर प्रमाणात मतदान चालू आहे हा. आणि जास्त संख्येने लोक मतदानासाठी येत आहेत. हा. गावात चांगलं वातावरण आहे, जास्तीत जास्त मतदान होण्याचे चान्स. किती मतदान गावात टोटल? 3-3,500 पर्यंत. हा, मोठ्या प्रमाणात होत आहे आज. रांग लागली. हो. इकडे काही महिला पण उभ्या आहेत ना, महिलांकडे जाऊ आपण. इकडं काय आजी मतदान केलं की नाही? केलं का नाही? फक्त केलं शाही लागली असतं ना बोटाला. केली नाही काय हा, काय बदल होतो का यंदा इकडे? काय कळत नाही आपल्याला बदल काय कळत. आजी काय सांगा ना. होय, काय तुम्ही केलं का मतदान? केलं का? काय बदल होतो का यंदा इकडे? हा? काय कळत आहे सरकार कोणाची यावं परत? सरकार कोणाची यायला पाहिजे परत? त्यांना मनाने बोलू दे ना. लाडकी बहिणीचे पैसे आले का? नाही नाही. तर आज मतदानाचा दिवस आहे. काही लोक इकडे खूप वेळची रांग तिकडे आहे. हे तरुण इथे उभे आहेत काही वेळचे एजंट आहेत, त्याच्यामुळे ते बोलत नाहीत, ते बूथ एजंट आहेत. आणि इकडं काही आजोबा आलेत, हे आजोबा बघू आपण मतदान करून आलेत. त्यांना या आजोबांचा काय मूड आहे? काय आजोबा मतदान केलं का? केलं का मतदान? काय कोणाचं वार आहे इकडे? काय बदल होतो काय? होईल ना बदल. काय म्हणतात लोक गावातले? काय मला पुढचं सांगता येणार काही. पण बदलाचं वारं वाहत आहे का? हा, होईल ना बदल होईल. हा. काय काय म्हणता? बोला बोला. काय बदल होतात काय? हा, बदल होतोय ना, ह्यावेळेस नक्की बदल होणार. घनसावंगी मतदारसंघामध्ये एजंट? मी सतीश गाडगे साहेबांचा एजंट आहे. सतीश गाडगे पाटील. ते पण अपक्ष आहेत. ते पण अपक्ष आहे. हा, अपक्ष आहेत, वंचित आहे. अपक्ष आहे, वंचित आहे, तरी आणि 2 मुख्य उमेदवार आहेत. हो, आमचं सीट 1 नंबरलाच राहणार. 150% निवडून येणार. हा. कारण की विकासावर आम्ही मतदान करतोय. विकास आहे आमच्या वडीगोद्री गावामध्ये. 68 लाख रुपयाचा निधी आणून दिलाय त्या माणसाने. हा. काय कुठल्याही पदावर नसताना त्या माणसाने हा निधी दिलेला आहे गावासाठी. तर त्यामुळे भरपूर पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांची अपक्ष उमेदवाराची लाट असणारी लाट. आणि 150% हा उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार. मग काय टोपे साहेबांना पाडतात काय? टोपे साहेब यावेळेस टोपे साहेब पडणार. यावेळेस सगळ्यांनी ठरवलेलं आहे टोपे साहेबांना पाडलं तर ऊस नाही न्यायचे बरं का. मग हा, ऊसाचा प्रश्न आमचा गाडगे साहेबांनी सॉल्व्ह केलेला आहे ना. गाडगे साहेबांनी 10,000 टनाचा एक नवीन 5,000 टनाचा सुरुवातीस चालू होता आणि आता परत 5,000 टन त्यात ऍड केले आणि नवीन कारखान्याचं उद्घाटन केले. पुढच्या वर्षी ह्या सीझनला तो कारखाना चालू होणार आहे. ऊसावर राजकारणच राहिलेलं नाही. आतापर्यंत घाबरायचे. हो, आतापर्यंत घाबरत होती. आमच्या मतदारसंघ आतापर्यंत दबावाखाली लोक मतदान करत होते. यापुढे दबाव चालणार नाही. ऊसाचं राजकारण सुद्धा ध्वनिस मिळेल या सतीश गाडगे साहेबांमुळे. यावेळी फक्त ऊसामुळे दबाव असायचा का? हो, ऊसामुळे दबाव असायचा. हा, पोरं काय म्हणतात? काय यावेळी काय आहे का काय वातावरण? व्यवस्थित वातावरण आहे, खूप आहे. 23 तारखेला कळलंच जे काय ते गोरगरीब जनतेचे काय जे प्रश्न असतील ते प्रश्न व्यवस्थित सुटावेत. शेतकऱ्यांचे मजूर शेतकरी जे काय असेल ते जे प्रश्न व्यवस्थित सुधारावा. सगळ्या गोष्टीत हे करून ते करून पूर्ण जनता अशी एकत्र यावी. पहिल्यासारखं राजकारण जे होतं वडीगोद्री म्हटलं ते चालावं. आता हे म्हणून जरांगे पाटील हे जे केलेलं आहे की राजकारण केलेलं आहे की हे जातीवादी केलेलं आहे. जातीवादी करण्यापेक्षा जे पहिलं राजकारण होतं ते राजकारण कसं होतं की पूर्ण गाव हे गुन्ह्या व्यवस्थित नाव होतं. आता हे जरांगे पाटील हे केलेलं आहे की बाबा राजकारण असं झालंय की बाबा मराठा विरुद्ध ओबीसी. ठीक आहे ना, त्यांचा मराठा व्यवस्थित आमची ओबीसी व्यवस्थित. तुम्हाला जिकडनं आरक्षण घ्यायचं तिकडनं घ्या, आमच्याकडनं आमचं तर आहेच. आमच्या ताडात बसले तर आम्ही लात मारून ढकलून देऊ शकतो. बस एवढंच. तर आज इकडे मतदान सुरू आहे.
काय केलं काय मतदान? हा आता केलंय मतदान आणि आता तुम्ही बघत आहात गर्दी. ज्या ज्या वेळेस गर्दीचा आणि मतदानाचा टक्का वाढतो ती प्रस्थापितांच्या विरोधी लाट असते. हेच टक्का वाढतो का यावेळी? प्रचंड प्रमाणात आता बघताय तुम्ही मतदानाच्या केंद्राबाहेर रांगा लागलेल्या अजूनही जनता येते आणि तरुणांमध्ये उत्साह आहे. कुठेतरी परिवर्तनाची लाटच मला या मतदारसंघामध्ये. तरुण इथं लय गर्दी जमली आता तरुणाची. मग आता तरुणाईला बाहेर नोकरीला असलेले पोर आले सगळे आलेत आणि आता काय झालं एक नवी पिढी आली खरं तर ज्या एका कुटुंबाने 35 वर्ष या मतदारसंघावर राज्य केलं, लोकांना हुकुमशाही उसाचं राजकारण केलं, आज त्यांची नवीन तरुण पिढी आता त्यांच्या अंगात नवीन रक्त आहे आणि त्या तरुण पिढीने आता विचार केलाय की आता एकच पर्व ओबीसी सर्व आणि दलित आणि मुस्लिम बांधव सोबत आहे आणि नक्कीच या मतदारसंघात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. पण जर ऊस नाही नेला तुमचा तर मग यावेळी ऊस नाही नेला तुमचा तर मग कारखान्यात कटिपरा घालते काय लाकडाचे त्यांना घालावंच लागेल. आणि जरी राहिला ऊसाचं ज्यावेळेस ओबीसीचा आमदार होईल त्याचे आमचे 2 कारखाने पडतीलच की ओबीसीच्या हक्काचे. यांचे तरी कुठं म्हणजे यांनी थोडी आईच्या पोटातून कारखाने घेऊन आले होते. ज्यावेळेस आता आमचे लोक निवडून देते त्यांचे नक्कीच कारखाने झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कारखानदार आणि आमदारकी एका फक्त विशिष्ट ठराविक प्रस्थापांची मक्तेदारी थोडी. आताच तुम्ही जर बोलले तुम्ही एक पत्रकाराचे बातमीदार आहात आणि तुम्ही बोलले ते ऊस येणार नाही याचा अर्थ तुम्ही बघू या मतदारसंघात किती प्रमाणात हुकुमशाही. जर एक पत्रकाराला वाटतं की ऊस जाणार नाही विरोधात मतदान केल्यानंतर एक इथं स्पष्ट होतं. हा काय बदल होतो का यंदा? बदल व्हायलाच पाहिजे. 100% होतो. 100 व्हायलाच पाहिजे आणि ते पडायलाच पाहिजे. काय करीत नाही तो, काम नाही केले काम नाही करीत आता, काही काम करीत नाही. बोलत एक सांगत एक करतोय, ऊसाला भाव देत नाही, ऊस पाण्याचे नेत नाही. पडायला पाहिजे, बदली व्हायला पाहिजे यावर्षी. कोणाचं वजन आहे इकडे जरा? कोणाचं कल आहे? आमचं गॅस येतंय, गॅसच यायला पाहिजे आणि पडायला पाहिजे. आजूबाजूच्या गावात काय वातावरण काय चर्चा होते? गावात हेच आहे सगळीकडं, हेच आहे. हे माकड राजेश टोपे पडायला पाहिजे. आणि मतदान होत आहे का? जातीय मतदान होतं इकडे? जातीवाद त्यांनीच केला ना. आमच्या गावात जातीवाद नव्हता पहिला नव्हता. त्यांनीच जातीवाद केला. त्यांनीच जातीवाद केला. ज्या रंगीने त्यांनी जातीवाद त्यांनीच केला म्हणून यावेळेस पडून धक्काही त्याला धक्का येऊन दे त्याला. जातीवादामुळे पडते. हा पडणार आहे. ओबीसी मतदान एवढं का इकडं? ओबीसीच गाव पूर्ण ओबीसीच आहे. पण पूर्ण मतदारसंघ लय ओबीसी आजूबाजू खेड्याला बी ओबीसी येणार आहे. आता ओबीसी येणार हे पडणार आहे. आता हे काय भावाला गुत्ते देतो, बोगस काम करतो, सगळं बोगस काम आहे. एक आधी शिंदे एक जैन आणि एक करीन तो जातीवाद माणूस आहे. जातीवाद जातीवादामुळे फटका बसतो का? फटका बसणार आहे. जातीवाद म्हणून फटका बसणार. जुन्या माणसाचा अंदाज नाही आम्हाला माहिती आहे. त्याच्या बापाला इथं आम्ही मतदान केलं. उद्घाटन नारळ इथंच फोडलं आमदार. त्याच्या बापाला पहिलं इथंच गेलं 72 इथं नारळ फोडलं. मग काय होत त्याच्या भाव चुलत्यांनी मी संघ लवटाप्यांनी मी संघ काम केलेले, रोजाने काम केलेले. आणि ते बघा आता कुठे गेला मी त्यांच्या वडिलांना मतदान केलं तरी मग इथं नारळ फुटलं त्याच्या वडिलांनी इथं. मग आता बघा असं त्याचा लवटाप्यांनी मी संघच काम केलेले. त्यांच्या वडिलांच्या काळात असं व्हायचं का जातीवाद? तो पहिल्यापासून जातीवाद आहे. पहिल्यापासून जातीवाद आहे तो. जातीवाद पहिल्यापासून तरी निवडून येत होते आतापर्यंत. निवडून आता पैसा झाला कोणाला घुमायचं एक सांगायचं एक करायचं एक सांगायचं एक करायचं. कारखाना टाकले पण लय भाव चालला. मग आता लोकांना शेतकऱ्याला ऊसाचं पाहिजे पण ऊसावाला चंदन देतं आश्वासन देतं काही त्याला फक्त माल पाहिजे. बोगस काम करतो ते सगळं. खरं बोलत नाही खोटं बोलतं. त्याच्या कानाखाली माणूस असलाच बरं नाही तर कानाच्या वर गेला याला काढून टाका कारखान्यावर कुठून काढून टाका. पक्ष घेऊन नका. आपण पाहिलं तर